नमस्कार. आपल्याला वाटेल की काहीतरी जरा परंपरा वेगळी अशी. काय होतं, काल आमचे मुख्यमंत्री इथं होते आणि मला काही मुद्दे मांडायचे होते. तर मला आधी म्हणाले, काय आहेत तुमचे मुद्दे? तर मी शेजारी होतो. त्यांना सांगितलं, म्हणाले, बाप रे, मला आता मी पुढची कमिटमेंट घेतली आहे, पण थांबायला पाहिजे तुम्हाला. मग त्यांनी मला सांगितले, नाही, एक काम करा, मी तुम्हाला चक्क एक माझ्या दालनामध्ये तुम्हाला 1 तास देतो, तुमचे सहकार्याने घेऊन या, पण तुमचे पॉईंट्स फार महत्त्वाचे आहेत. तर यू स्किप समथिंग. तर मला वाटलं की नाही, आज निदान हे 2 रसिक असे लोक इथे असताना थोडक्यात मला काही मांडता आलं, तर मी जरा आमचे मित्र प्रशांत दामले यांना सुचवलं आणि त्यांनी हसऱ्या चेहऱ्याने ते मान्य केलं. बोला. एनिहाव, मला असंच म्हणायचं की या ह्याच्यामध्ये कायम आमच्या सगळ्या राजकारणी माणसं यशवंतराव चव्हाणांच्यापासून इतकं प्रेम केलं कलावंतांच्यावरती की त्या काळामध्ये हा सगळा महाराष्ट्र राज्य सुरू झाल्यापासून हा एक प्रवास सुरू आहे. तो आज हे दोघे अतिशय उमदे, उत्तम रसिक आणि भरघोस मदत करणारे असे 2 इथे नेते आहेत. त्यामुळं मला मराठी संस्कृती आणि आमचं जे संगीत, नाटक, चित्रकला वगैरे, तर माझी एक छोटी गोष्ट अशी वाटते की महाराष्ट्र हा समृद्ध आहे असं आपण म्हणतो. आणि हे करत असताना मला असं वाटतं की आमच्या शाळेतली जी मुलं आहेत, तर शाळेतल्या मुलांच्यावर आमच्यावर जे संस्कार होतात, आणि स्पेशली आत्ता हे जे मोबाईल आलं आहे त्यानंतर, टेलिव्हिजन आल्यानंतर आया या पोरांना घेऊन बसतात या टेलिव्हिजनला, तर त्यामुळं काय होतं, तर मला स्वतःला सर असं वाटतं की हे शाळेत असल्यापासूनच हे, उदाहरणार्थ 5वी ते 10वी, माझ्या डोक्यात कल्पना अशी आहे की त्या मुलांना निदान ना सरोद आणि सितार यातला फरक कळला पाहिजे, मृदुंग आणि तबला यातला फरक कळला पाहिजे. इतकंच नव्हे तर 5वी ते 10वीमध्ये इतकं संवेदनशील मन असतं की जर त्यांना एक 5 राग जरी त्यांना इंट्रोड्यूस केले, हिंदी सिनेमात गाणी वापरली जातात रागातली, त्यांना ते जरी सांगितलं की आता मोहे भूल गए सावरिया हे साधारणपणे भैरवमध्ये आहे, ते मुलं समजतील. अशा पद्धतीने ती मुलं तयार झाली की मला खात्री आहे की जेव्हा ते पुढे नंतर सवाई गंधर्वमध्ये येतील आणि एक राग चालू आहे, तर ते मूल जे त्यावेळेला 15 वर्षाचं आहे, तर आई बाबा हे काय गात आहेत म्हणल्याने ते म्हणतील, बाबा हा मालकंस आहे. अशी शाळेमध्ये जर सुरुवात केली तर त्याचा एक फार मोठा भाग होईल. आणि नंतर मग युनिव्हर्सिटीबद्दल मी काल बोललो आहे, यात एक युनिव्हर्सिटीमधल्या गोष्टीमध्ये आपले नाट्य विभाग आहेत, संगीत विभाग आहेत आणि चित्रकला विभाग आहेत. फक्त आपल्या दोघांना मी सांगू इच्छितो की आपल्या धोरणानुसार त्या युनिव्हर्सिटीने सगळे पैसे उभे करायचे. आता त्यांना ऑथेलो सगळं नाटक करायचं असेल, युनिव्हर्सिटीला परवडण्यासारखं नाही आहे. किंवा एखादा उल्हास कशाळकर सारखा एखादा गायक गुरु पाहिजे असेल, तर त्याला मानधन देताना लाज वाटावी असं काहीतरी आपलं मानधन असतं. म्हणजे उल्हासनी नकार दिला नाही, उल्हास इतका गुरुशिष्य परंपरेला मानणारा गायक आहे ते मानलं. पण मला असं स्वतःला असं वाटतं की महाराष्ट्र पहिला देश असला पाहिजे की त्यांनी त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या कला विभागांना मदत केली. आणि अमाऊंट फार मोठी नाही आहे, आम्ही कॅल्क्युलेट केली आहे, साधारण 7-8 कोटी वर्षाला एका युनिव्हर्सिटीला, म्हणजे सगळं मिळून 70-80 कोटीचा प्रश्न आहे. आणि आपण दिलखुलास म्हणतो 70-80 कोटी राजकारणामध्ये तुमच्या डाव्या हाताचा भाग आहे. तर मला असं वाटतं की ही गोष्ट करायला, त्यामुळे युनिव्हर्सिटी प्रगल्भ होतील आणि युनिव्हर्सिटीमधून उत्तम नट, गायक हे सगळे तयार होतील. कारण असं आहे की तुम्ही म्हणाल की आम्ही का बाबा, तर या देशाची परंपरा देवेंद्र अशी राहिली की हा राजाश्रय कायम राहिला. आपण यांचं शाहू महाराजांचं नाव घेतो, शाहू महाराजांचं नाव आंबेडकरांच्यावर, महात्मा फुलेंच्यावर येतं, पण आपल्यासाठी मी सांगतो ते राखीव जागांचं जे आपण शाहू महाराजांचं म्हणतो ते तर फार मोठं देणं आहे. पण मी आपल्याला सांगतो, अल्लादिया हुसेन सारखे गायक हे शाहू महाराजांच्या पदरी होते, साईजीराव महाराजांच्या पदरी होते, मिरजेला पटवर्धनांच्या बदली, आणि विष्णुनाथ भावेंचं पण नाव घेतो ते पटवर्धनांच्या तिथे दरबारात होते. अशा अनेक गवयांनी आपण केवळ फक्त तानसेन आणि अकबरचं नाव घेतो, परंतु त्यापेक्षा महाराष्ट्रातल्या अनेक संस्थानांनी संगीताला आशय दिलाय. तर त्यांनी जर दिलाय तर आम्ही आमचे राज्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे राजेश्वर मागितलं तर काय चुकलं सांगा ना मला. त्यामुळे हे तुम्हाला सुचवायचं होतं. त्यामुळे ही
ग्रँट जी आहे ती आपण द्यावी, रिसर्चसाठी द्यावी आणि त्यामुळं मला असं वाटतं की एक प्रकारचं मुक्त वातावरण होईल. त्या मुलांना ते सगळं करून द्यावं. एकदा सुधीर भाऊने एक छान निर्णय घेतला. मी म्हटलं की आमच्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला एक 4 कोटीचं झालं. पटकन ते म्हणाले हो. दादा म्हणाले आम्ही पण दिले 4 कोटी. 4 कोटी दिले किंवा 10 कोटी दिले हे महत्त्वाचं नाही आहे. मला वाटतं त्यातून काय निष्पन्न झालं. तर हे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जे झालं ते नंतर आम्ही महाराष्ट्रात ते 4-5 ठिकाणी आणलं. मुंबई, लातूर, चंद्रपूर. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की जी स्पर्धा होते मराठीची त्याचे परीक्षक हे पाश्चात्य परीक्षक असतात. आणि गेल्या 5-7 वर्षामध्ये याचा स्प्रेड सिनेमांचा अशा पद्धतीने झाला. मोहोळ, अहमदनगर, माळशिरस इथल्या दिग्दर्शकांनी या इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये पाश्चात्य ज्युरी जी होती त्यांची वाहवा मिळवली आणि त्यांनी बक्षिसं मिळवली. म्हणजे हा जो स्प्रेड होतो हा तुम्ही जो आम्ही राजाश्रय मागतोय नाटकाचा काय, तर या ठिकाणी जी तरुण मंडळी पुण्या मुंबईचीच असली पाहिजे असं नाही आहे. प्रशिक्षित कलावंत ही फार मोठी गरज आहे. याचा अर्थ असा नव्हे की आमची कलावंत मंडळी आमचा प्रशांत हा कमी आहे. प्रशांत हा उत्तम आहे पण तो स्वतःहून त्यांनी त्यात घेतलं आहे. पण जगाची परंपरा अशी आहे की मार्लन ब्रँडोचं नाव असेल, मार्टिन स्कॉर्से असेल, हे सगळे ते शिकलेले लोक आहेत. त्यामुळं या युनिव्हर्सिटीमध्ये सगळं असं व्हावं. याचबरोबर मला असं वाटतं की परिषदेचं काम आहे ते आम्ही अश्योर करतो की केवळ मराठी नाटक हा भाग राहणार नाही. मला असं वाटतं आपल्या कलावंतांचा भाग हा बंगाली रंगभूमीवर असला पाहिजे, कन्नड रंगभूमीवर असला पाहिजे, केरळ रंगभूमीवर असला पाहिजे, इतर लोकसंगीतही संमत पाहिजे. आणि म्हणून परिषद यापुढे नाट्यसंमेलन करत असताना त्यामध्ये बंगाली रंगभूमी, कन्नड रंगभूमी, केरळ या सगळ्या लोकांना आणून एक प्रकारचं भारतीय चित्र उभं करणं फार आवश्यक आहे. मराठी रंगभूमीने केरळ लोककलांच्यामधून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तुम्हाला सांगतो, तुम्ही घाशीराम कोतवालचं नाव घेता पण घाशीराम कोतवालमध्ये या सगळ्या लोककला येत असताना त्याला एक भारतीय स्वरूप आहे. आणि म्हणून जगातल्या 10-11 देशामध्ये त्याचं जे स्वागत झालं ते त्यामुळे झालं. आणि म्हणून मी परिषदेच्या लोकांना सांगतोय की ज्यापुढे आम्ही जसं एक इतर भाषांचं आपण संमेलन करू तसं मी तुम्हाला अशी विनंती करणार आहे आपल्या नाट्य संमेलनामध्ये 2 तरी नाटकं पाश्चात्य येऊन गेली पाहिजे. एक फ्रेंच नाटक, जर्मन नाटक हे यायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल फ्रेंच आणि जर्मन नाटकाला समजायचं कसं. आता आधुनिक इतकं छान झालं आहे देवेंद्रजी. आता सिनेमा पाहत असताना सबटायटल येतात. आता प्रथा अशी निघालेली आहे की नाटक बघत असताना सुद्धा झालरीच्या खाली एक पांढरी पट्टी येते आणि त्याच्यावर सबटायटल असतात. त्यामुळं फ्रेंच नाटक इथे पिंपरी चिंचवडला सुद्धा तुम्ही समजू शकता. अशी सगळी ही गोष्ट आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की या गोष्टी व्हाव्यात. हे आमचे 2 मित्र आहेत, इतके कलाप्रेमी आहेत, पटकन दाद देणारे आहेत. फक्त मला दाद देतात कारण मला वेळ कमी आहे. आमचा झगडा सर कायम होतो ना आपल्याशी कधी होत नाही. आमचा झगडा मंत्रालयाशी होतो. मंत्रालय नावाची गोष्ट मला नाही वाटत नाटकाचे किती प्रयोग वर्षात केले आमच्या प्रशांतनी, ते किती मंत्रालयातल्या किती फेऱ्या झाल्या याच्यात त्यांनी जरा काढाव्यात. तर मी उदाहरण देताना फक्त असं देणार आहे. 2 आमचे रसिक मित्र आहेत आणि भाऊ नेहमी उदाहरण देतात. हो तुमच्याच भाषेत थोडंसं बदलून सांगणार आहे. कुठला राग असतो ना तर गाणारा पहिला विलंबित गातो, नंतर मध्यलयीत गातो आणि नंतर द्रुत गातो. तुम्ही लोकांनी जरा थोडंसं ना जे सनदी अधिकारी आहेत त्यांचा विलंबित प्रकार रागातला नका करू. संथ रागात किती वेळा ते जातोय आम्ही जातोय भेटतोय परवा बघू नंतर बघू, हे दोघे म्हणत ऑर्डर दिली सगळं झालेलं आहे काय पाहिजे. पण कलेचा प्रभाव वाढायचा असेल देवेंद्रजी, तुम्ही मला असं वाटतं कायम तुम्ही दोघेही मला मध्यम लयीतले दिसता. कुमार गंधर्वांचं वैशिष्ट्य होतं मध्यम लयीत गाणं. याचं कारण जी चीज आहे बंदिश आहे ती नीट समजून घ्यायची आणि मग ती खुलवायची. तो मध्यम भागाचा राग आहे. तुम्ही दोघेही जी मागणी करतायत प्रशांत दामले
पण मी करतोय ती समजून घेता मध्यम लयीत, पण तुम्हाला ऑर्डर देताना असं सुचलं पाहिजे की यापुढे द्रुत गतीत गात जा. त्या गाण्याला दुसरी गतीने काही लय नाही. हा जो मधला दुवा आहे ना, तो असं मला वाटतं की ही माझी भावना नाही आहे, आमच्या सगळ्या कलावंतांची भावना आहे की इथे तुम्ही दोघेही मध्यम आणि द्रुतगतीत असता, पण मंत्रालय बऱ्याच वेळेला महिनोन्महिने, कधी वर्ष, आणि विशेषतः मला त्रास होतो की बाकीच्या गोष्टी. अर्थात एकच आहे सांगायला गेलं की आता दुष्काळाचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, नाटकाचं काय, सिनेमाचं काय, आपल्या इकडं काही नाही का अशी प्रायोरिटी. आणि ती जी फाईल असते ना अशीच वरती पोचते. भाऊ बघतात, मग भाऊ सर हे काय लिहिलंय, काय संबंध आहे नाटकांत त्या गोष्टीचा, आणि त्या खडाक्कन देतं, याचा काय संबंध नाही आहे, हे करायचं नाही, करून टाकायचं आहे. तर असा एक भाग आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की मंत्री येतात, आपण बऱ्याच मागण्या मागतो. मंत्री येतात आणि बऱ्याच मागण्या मागतो, हा काय उपचार नाही आहे, हा राजशाहीचा भाग आहे. आणि मला असं वाटतं की कुठल्याही प्रांतामध्ये, देशामध्ये बेरोजगारी असले म्हणजे आम्हाला अजिबात वाटत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल आम्हाला काही वाटत नाही, पण हे शेतकऱ्यांचे प्रश्न देवेंद्रजी आम्ही नाटकात मांडतो. आम्ही गरिबीचे प्रश्न इथे मांडतो. जाती जाती ते तणाव असतात तेही नाटकात मांडले जातात. त्यामुळे आमचा प्रांत जसा त्या शेतकऱ्यांच्या बरोबर आम्ही आहोत त्यांच्या इतकाच हा महत्त्वाचा आहे. आज तुम्ही दोघांनी इतक्या शांतपणे हे सगळं ऐकून घेतलं आणि त्याला तुम्ही दाद दिलीत. सुधीर भाऊंच्याकडे पहा ना, व्हॉट अ ब्युटिफुल स्माइल इज गिव्हिंग दोघी. तेव्हा भाऊसाहेब हे आज जेव्हा हे संमेलन संपेल आणि यानंतर आपल्या अजून 5 संमेलनं करायची आहेत, तर दोघांना सुटका नाही आहे. आजचा फक्त नाट्य, अभिनय, दिग्दर्शन या प्रशिक्षणाचा भाग मी केला आहे. यांची चूक अशी झाली की 5 ठिकाणी हे लोक करतात आणि 5 ठिकाणी मला भाषण करायचं. देवेंद्रजी मला म्हणाले तुम्ही पुस्तकातून भाषण छापा. म्हणलं मी भाषण छापून काय करू, 5 ठिकाणी बोलायचं आहे. तर मी गेलो अहमदनगरात, म्हणते तुमचं भाषण वाचलंय, मी काय ऐकायचं. तर मला प्रत्येक ठिकाणी मराठी रंगभूमीचे जे काही प्रश्न आहेत अनेकांचे, ते घेऊन मला त्या ठिकाणी जायचं. शेवट रत्नागिरीमध्ये होणार आहे. मला अजित भुरींनी सांगितले की माझ्या 5 भाषणांचं एक छोटं पुस्तक हे रत्नागिरीला ते करतील. काय फार त्यातून काय साहित्यिक मूल्य मिलिंद जोशीनं सापडणार नाही आहेत, पण निदान एक कळकळ मराठी रंगभूमीची. आणि दृश्य त्यातलं असं राहणार आहे की 2 महत्त्वाचे आमचे सुधीर भाऊ आणि देवेंद्रजी हजर होते हे मुद्दे मांडताना. याची एक मला अतिशय आनंद होतो आणि मी इतकं बोललो आहे आणि अत्यंत हास्यमुद्रेने त्याचं स्वागत केलं आहे. तुम्ही सगळ्या लोकांनी या दोघांसाठी एक प्रचंड टाळ्यांचा गजर करायला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच.